वा समास पहिला देवशोधन. आज आपल्या जगदंबेची स्तुती करू 2 मिनिटं आधी आणि मग निरूपणाला सुरुवात करते. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा. न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथा. न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणं. विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया विधेया शक्यत्वात् तव चरणचौर्याच्युतिरभूत्. तदेतत् क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे. कुपुत्रो जायेतः क्वचिदपि कुमाता न भवति. पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरला परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः. मदीयोऽयं त्यागः समुचितमदं नो तव शिवे. कुपुत्रो जायेतः क्वचिदपि कुमाता न भवति. जगन्मातर्मातस्तव चरणसेवा न रचिता न वा दत्तं देवी द्रविणपि भूयस्तव मया. तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्कुरुषे. कुपुत्रो जायेतः क्वचिदपि कुमाता न भवति. परित्यक्ता देवा विविधविधसेवा कुलतया मया पञ्चाशीते रिकमनीते तु वयसि. इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भवता निरालम्बो लम्बोदरजननिकं यानि शरणं. श्वपाको जल्पाको भवति मधुपाको मपगिरा निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटिकनकैः. तवापर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं. जनः को जानीते जननि जपनीयं जपविधौ. चिताभस्मालेपो गरलशमनं दिक्पटधरो. जटाधारी कंठे भुजगपतिहारी पशुपतिः. कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं. भवानी त्वत्पाणिग्रहणपरिपाटी फलमिदं. न मोक्षस्याकाङ्क्षा भवविभवाञ्छाति च न मे. न विज्ञानापेक्षा शशिमुखि सुखेच्छापि न पुनः. अतस्त्वां संयाचे जननि जननं यातु मम वै. मृडानि रुद्राणि शिव शिव भवानीति जपतः. नाराधीतासि विधिना विविधोपचारै. किं वृक्षचिन्तपरैः कृतं वचोभिः. श्यामे त्वमेव यदि किञ्चन मय्यनाथे धत्से कृपामुचितमम्ब परं तदैव. आपत्सुमग्नस्मरणं त्वदीय करोमि दुर्गे करुणार्णवेशि. नैतच्छटत्वं मम भावयेथाः क्षुधा तुषार्तां जननीं स्मरन्ति. जगदम्ब विचित्रमत्र किं परिपूर्णा करुणास्ति चेन्मयि. अपराध परंपरा परम नहि माता समुपक्षे सुतं. मत्समपातकी नास्ति पापहत्नि त्वतामहि. एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यं तथा कुरु. आत्मसाक्षात्कार व्हावा प्रकृतीचा खेळ कळावा. उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं. विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्रीमहादेव शंभो. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे हीची आता.
हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण, प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं. श्रीदास बोधाविदं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. देवशोधन समास सुरू आहे आणि आपल्या भवानीची आराधना केली आहे. भवानीची शक्ती आपल्याला मिळो आणि गणपतीची बुद्धी आपल्याला मिळो अशी ही समर्थ कृपा आपल्यावरती झाली तर आजचा क्षण आपला आनंदात जो आहे तो तसाच आयुष्यभर टिकेल असा आशीर्वाद नक्कीच समर्थ आपल्याला देतील. कारण जो आहे तो क्षण आपल्याला उपभोगायचा आहे. भूतकाळ निघून गेलेला आहे, भविष्याची काहीच माहिती नाही. काय होईल उद्याच्या क्षणाचं, कोणाच्या बाबतीत काय, कशाची चांगलं किंवा वाईट कशाची आपल्याला माहिती नाही, ही आता जाणीव झाली आहे. आणि भूतकाळ निघून गेला आहे हातातून, किती रमायचं त्यामध्ये. आणि आताचा जो क्षण आहे आपल्याला जर अनुभवायचा असेल तर प्रत्येक क्षणाचा आनंद आम्हाला समर्थांनी घ्यायला शिकवावं अशी प्रार्थना करणं म्हणजेच देवशोधन समासाची प्रस्तावना म्हणायला हरकत नाही. देव शोधायचा आहे म्हणजे समर्थ म्हणतात त्याप्रमाणे अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा उपाय त्यांनी सांगितलेला नाही, कोणत्याही प्रकारची आराधना त्यांनी सांगितलेली नाही. फक्त मनाचे श्लोक म्हटले. मनाच्या श्लोकांवरचं विवरण ऐका, मनाच्या श्लोकांवरती चिंतन मनन करा आणि त्यानंतर आपले हे जे समास आपण ऐकतोय त्या ऐकत असताना जे जे तत्व आपल्यासमोर येत आहे त्याच्यासमोर नतमस्तक व्हा. इतकंच समर्थांनी आत्तापर्यंत आपल्याला सांगितलं आहे. याच्या व्यतिरिक्त अजून सांगितलेलं नाही. आणि देवशोधनाचा समास सुरू झाला आहे. म्हणजे देवशोधनासाठी कशाची आवश्यकता आहे? सगुण परीक्षेची आवश्यकता आहे. परमार्थ म्हणजे काय, देव म्हणजे काय आणि मी म्हणजे कोण, हा तत्त्वज्ञानाचा भाग आहे. आणि समर्थांचा सिद्धपुरुष हा तत्त्वज्ञानी आहे, सत्य जाणणारा आहे. तो उत्तम पुरुष तोच आहे समर्थांचा जो तत्त्वज्ञान जाणतो. आणि तत्त्वज्ञान कोणतं जाणतो? स्वतःला जो ओळखतो, जो स्वतःला पूर्ण ओळखतो. आपल्याला असं वाटतं की आपण स्वतःला ओळखलं आहे, प्रत्यक्षात आपली स्वतःला ओळख नाही. त्यामुळे ही जी तळमळ आहे ती तळमळ शांत होत नाही. जर तळमळ शांत होत असेल आणि त्याचा परिणाम समर्थांनी सांगितला आहे की जर समाधान मनामध्ये असेल आणि आनंद घेता येत असेल त्या वृत्तीला आणि सतत सकारात्मक विचार मनात येत असतील तर आणि तरच तो सिद्धतेकडे पाऊल टाकू शकतो. अन्यथा अजूनही तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीच कराव्या लागतील ज्या आत्तापर्यंत आपण केल्या नाही.
जोपर्यंत आपण जे केलं नाही ते करणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढचा मार्ग उघडा होणार नाही. बुद्धीला नतमस्तक करणे, शरणागत करणे आणि समर्थांचा दास म्हणवून घेत असताना तसं वागणे म्हणजे स्वतःचा शोध लागणार आहे. कारण हा की नाही प्रत्यक्षाचा वैयक्तिक अनुभव आहे, वैयक्तिक प्रारब्ध आहे. एक आपल्या घरातलं मूल जे जन्माला येतं ते प्रत्येक मूल वेगवेगळं आहे. एकाच आईवडिलांचं मूल असून सुद्धा त्या मुलाचं सुद्धा प्रारब्ध वेगळं आहे. अगदी स्पष्ट डोळ्यांनी आपल्याला ते दिसतं की आपलं स्वतःचं सुद्धा बहीण भावांमध्ये आपलं कसं आहे, आपल्या मुलांचं प्रारब्ध दोन एकाच कुशीतून निघालेल्या मुलांचं प्रारब्ध कसं आहे. त्यामुळे तो कसा शोध घेईल जीवनाचा त्याचं सांगता येणार नाही, तो त्याचा वैयक्तिक शोध आहे. पण मार्गदर्शनातून आपल्याला बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. त्या प्रकारचं मार्गदर्शन समर्थ करतायत. कारण एक जो बिंदू आहे तो बिंदू जर एका ठिकाणी स्थिर झाला म्हणजे दोन रेषा असल्या की त्या दोन बिंदू असले की त्या दोन बिंदूंना रेषा एकच छेदणार आहे आणि तो एक विचार म्हणजे आपल्या बुद्धीचा असतो. मला असं वाटतं असं आलं की दुसरा बिंदू आला, बरोबर. दुसरा बिंदू जर आला म्हणजे देवाच्या व्यतिरिक्त तो बिंदू आहे. मग त्यामुळे मी हा जो बिंदू आला तर तो मी विचार करते आहे असा विचार आल्याबरोबर फक्त एक आणि एकच रेष निघणार आणि ती रेष खालीच जाणार, ती वर जाऊ शकत नाही कारण त्याला मर्यादा आहे. आता हा जो मार्गदर्शनाचा मुद्दा आहे तो तत्त्वज्ञानाचा आहे की माझी बुद्धी जर असेल तर ती बुद्धी शरणागत झाल्याशिवाय आपल्याला स्वतःला ओळखता येणार नाही असं म्हणतायत समर्थ. म्हणजे एकच बिंदू पाहिजे, कोणता? देव आहे आणि देव सगळं काही करतोय आणि देवाचा जो कण माझ्यामध्ये आहे तो कण तो जसं सांगतोय तसं मला शरण जायचं आहे. आणि जे आलेली शरण जाणे म्हणजे तरी काय? आज दुपारी 2-3 लोकांची प्रश्नोत्तरं झाल्यामुळे हा विचार घेते की शरण जाणे म्हणजे प्रत्यक्ष समर्थांचे पाय दिसत नाही, समर्थ दिसत नाहीत, समर्थांची शक्ती जाणवत नाही कारण आपल्याजवळ ती शक्ती नाही अजून. शरण जाणे म्हणजे आहे ती परिस्थिती स्वीकारणे. आहे ती परिस्थितीचा स्वीकार सोपा नाही आहे. सुखाचा सुद्धा स्वीकार आपण करू शकत नाही. त्या सुखामध्ये आपला अहंकार असतो की मी हे केलं म्हणून असं घडलं. हा अहंकार म्हणजे स्वीकार हा सुखाचा सुद्धा होत नाही तर दुःखाचा होण्याचा तर प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे आपली परिस्थिती आपल्या प्रारब्धाने आली आहे. आज तर किती मोठं विवेचन ऐकलेलं आहे की कोणत्या योनीतून माणूस गेल्यावर ती नीच योनीतून गेल्यानंतर देवाला म्हणे दया येते. इतकं भोगलं आहे यांनी या नीच योनीमध्ये म्हणजे प्राण्याच्या किंवा झाडांच्या किंवा जड योनींमध्ये यांनी इतकं भोगलं आहे की त्याला म्हणे दया येते आपली. ह्यावरती विश्वास ठेवायचा, त्या जीवाची दया येते. इतकं त्यांनी काहीही न बोलता भोगलं आहे की नाही. भोगावंच लागतं पशुला हे सगळं भोगावंच लागतं कारण त्याला स्वतःची बुद्धी नाही. त्यांनी भोगलं तर एकदम त्यांच्या लक्षात आलं देवाच्या की ह्या पशुनी पुष्कळ भोगला आहे, आता त्याचा पापपुण्याचा हिशोब बरोबर करू आणि त्याला त्याच्या सुखदुःखाच्या मार्गाने त्या प्रकाराने प्रारब्धामध्ये त्याला सोडून देऊ. आणि एकदा का तो प्रारब्धामध्ये अडकला आणि त्या प्रारब्धाला तो समजला तर तो पुन्हा माझ्याकडे येण्याची शक्यता फक्त मनुष्य जन्मात आहे. त्यामुळे एकदा तो एक संधी देऊन बघतो की मनुष्य बना. बघा आपल्यामध्ये सुद्धा पशु असतो म्हणजे वृश्चिकेसारखे दंश मारणारा गुण आहे, विषारी बोलणं म्हणजे सापासारखा गुण आहे. हे सगळे गुण आपले मागच्या जन्माच्या प्रारब्धातले आहे. एखादा संतासारखा वागतो तो सुद्धा मागच्या जन्माचा गुण आहे. असं प्रारब्धाचं गाठोडं घेऊन आपलं देवानी कृपा करून आपल्याला देवधर्मदिला त्याच्यावरती एक व्यवस्थित निरूपण होऊ शकतं. इतकं त्याचं सखोल प्रारब्धाचं चक्र आहे. त्या प्रारब्धाच्या चक्रामध्ये आपल्याला पटतं हो असेल. आजच मी दुपारी त्याच्यावरती चर्चा केली मनातल्या मनात, तर असं वाटलं हो कदाचित त्यामुळेच असं मागचं प्रारब्ध आपल्यासमोर आलं. आपण प्रश्न विचारतो मलाच काय दुःख आणि मलाच काय सुख, हे जे प्रश्न विचारतो त्याचं कारण आपलं प्रारब्ध आहे. मग आपलं प्रारब्ध एकदा स्वीकारणं म्हणजे शरणागती आहे असं मला म्हणायचं आहे. प्रत्यक्ष समर्थ दिसणार नाही, प्रत्यक्ष राम दिसणार नाही, संत जरी समोर आले तरी त्यांना आपल्या मनातलं आपण सांगू शकणार नाही. त्यांना समजतं पण आपण सांगू शकणार नाही. ही आपली कमतरता आहे, ही आपली मर्यादा आहे की आम्हाला काय त्रास आहे याचं आपण प्रश्न सांगूच शकणार नाही त्याला. अशा प्रकारचं ते ओळखतात, ही गोष्ट त्यांची वेगळी आहे. मग ते देवशोधन आहे. म्हणजे जी आहे ती परिस्थितीला एकदा सामोरं झालं, त्या पर्वतासारखं स्थिर झालं की मग त्यानंतर ते समर्थ त्यांच्या देवत्वाचं बीज आपल्यामध्ये टाकतील आणि देवासारखं होण्याचा आपण प्रयत्न करू. हा जो समास आहे. या ठिकाणी आपण किती ओव्यांवर थांबलो आहे? आपण 18 ओवीवर थांबलो आहे.
जो जनामध्ये वागे, जो जनामध्ये वागे परी जगा वेगळ्या गोष्टी सांगे, ही सांगितलेली आहे गोष्ट. तो जगामध्ये वावरत असतो. मग आपल्याला वेगळं व्हायचं आहे की नाही? आता नवल घडावे गे माये, आपल्या मनामध्ये आलं पाहिजे सगळेजण जे करतात ते मला करायचं नाही आहे. माझं काहीतरी स्वतःचं अस्तित्व, याचा अर्थ सगळ्यांशी भांडत सुटायचं नाही आहे की प्रत्येकाला आपलं मत लादायचं नाही, आपलं आपलं चालू द्यायचं. आपल्याला ज्याच्यात आनंद मिळतो तेवढं आपल्या पुरतं आपण जर स्वतःमध्ये केंद्रित करून घेतलं तर मग आपण जगावेगळ्या गोष्टी सांगू शकतो. जगावेगळ्या गोष्टी सांगायच्या, ज्या जगात घडत असतात त्या गोष्टींशी माझा काही संबंध नाही. परवाच्या दिवशी या सगुण या पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा मी म्हटलं किती त्रास आहे. कीर्तनकार कसे बोलतात, कसे वागतात, कशा सभा करतात, एवढं पारमार्थिक असं जेव्हा माझ्या मनात आलं आणि आमच्या गुरुजींशी जेव्हा बोलली ते म्हणे हे सगळं बरोबर आहे, चुकीचं काहीच नाही, पण ज्यावरती आपला इलाज नाही त्या गोष्टींचं चिंतनसुद्धा करायचं नाही. तेव्हा त्यांनी उदाहरण दिलं. देगलूरकर महाराज, आपले चैतन्य महाराज जे आहेत ना, त्यांच्याच परंपरेतले जे राजू महाराज आहेत ते माझ्याशी स्वतः बोलले. मी तर म्हटलं हा माझा घरच्या घरी सत्संग झाला, हे मला वाटतं बोलले असेल मी. तर त्यांनी मला सांगितलं की 8वा म्हणे महाभारतामध्ये जेव्हा महाभारत घडलं तेव्हा 5च पांडव होते आणि 100 कौरव होते. सांगणारे कृष्ण होते समोर, तरी कौरव ऐकत होते का? म्हणून महाभारत घडलं ना, जे अटळ होतं. महाभारत घडणं हे अटळ होतं, जे स्वतः कृष्ण असून जर घडलं आणि 5 पांडवांची त्यांनी साथ दिली, हे जर आपण वाचतो तर ती नुसती गोष्ट नाही आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार सोडून द्या. आपल्याला काय करायचं आहे, आपण कसं वागायचं आहे हे आपण ठरवू शकतो. म्हणजे फक्त घरातच त्रास देतो आपण असं नाही. माझं मत मांडणं फक्त घरातच होतं असं नाही, समाजालासुद्धा आपण आपले मतं सांगायचा प्रयत्न करतो. तेव्हा ते राजू महाराज म्हणाले की याशी गोष्टीशी भगवंत बघून घेतात आणि घेतात. जेव्हा तुम्हाला संधी मिळेल त्या संधीचं सोनं करा, त्यावेळी चूप बसायचं नाही. जेव्हा कर्माची संधी येते तेव्हा कर्म करा, पण सध्या कर्म करायची संधी नसताना, तुम्हाला निमित्त केलेलं नसताना आपल्या स्वतःच्या तोंडाची वाफ दवडण्यात काही अर्थ नसतो. अरे प्रत्यक्ष कृष्णाचं कोणी ऐकलं नाही तर आपलं कोण ऐकणार आहे? अशा सगळ्या संकल्पना ते देत असतात. म्हणजे नवल काहीतरी बोलायचं असेल आपल्याला तर ह्यांचं सगळ्यांचं प्रश्न ऐकावं लागतं. अरे मला समजलं, मला ज्ञान झालं, मी सांगायचा प्रयत्न करू का? काही फरक पडत नाही. आपण जर भगवंताचं निमित्त नसू तर त्या गोष्टीमध्ये आपण काहीही बदल करू शकत नाही. जय जय रघुवीर समर्थ. आणि त्यांनी का निमित्त केलं तर कोणी आपल्याला अडवू पण शकत नाही. जोपर्यंत आपल्याला निमित्त केल्या जात नाही तोपर्यंत आपल्याला बोलण्यात अर्थ नाही. मग बोलायचं कसं? जे काही बोलायचं असेल ते जगावेगळं बोलायचं, नाही तर बोलायचं नाही. जगामध्ये जे घडतं ते बोललो तर त्या व्यक्तींमध्ये आणि आपल्या व्यक्तींमध्ये बदल नाही. किती सखोल ज्ञान समर्थ या ठिकाणी देत आहेत, स्वतःलाच बदलवत आहेत. अरे सगळे ज्ञानी पुरुषसुद्धा चूप आहेत. याचं कारण ते स्वतः प्रयत्न करतात. जेव्हा ते प्रयत्न करतील, एक व्यापक प्रयत्न होतील तेव्हा काहीतरी निश्चित घडेल आणि ते घडणार आहे निश्चितच. पण नुसत्या मनाची तळमळ त्यासाठी करण्यात काही अर्थ नसतो. म्हणून जगावेगळ्या गोष्टी सांगायच्या आहे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू. आणि त्याचं अशा प्रकारचं ज्ञान ज्याच्या अंगी जागं होईल तो साधू आहे. अन्यथा सर्वसाधारण मनुष्य आहे. सर्वसाधारण पाप आणि पुण्य ज्यांचं बरोबर आहे तो सर्वसाधारण मनुष्य आहे. ज्याचं पुण्य जास्त आहे तो विद्वान आहे. ज्याचं पुण्य म्हणजे खूपच जास्त आहे तो साधू आहे. म्हणजे हे सगळं मागच्या जन्मीचं कॅरी करतो आहे आपण. पण हे आपल्या समोर जर दासबोध आला तर आपलं प्रारब्धसुद्धा जळतं. त्याच्यासाठी अजून एक उदाहरण दिलं त्यांनी की एखादा अग्नी पेटला आहे आणि अग्नीच्या जवळ आपण उभं आहे. अग्नीच्या जवळ आपण उभं राहिलो, अग्नी आपल्याला त्याचे उष्णता देतो. उष्णता दिल्यानंतर आपल्याला ती हाताला किंवा शरीराला जाणवते उष्णता, पण ती नुसती उष्णता जाणवून फायदा नाही. आणि जर समजा त्या अग्नीमध्ये असलेलं जे लाकूड आहे ते जळतं आणि त्याची राख होते. त्या आतमध्ये जे अग्नीच्या असतं त्याची राख होते. म्हणजे त्याच्या नामामध्ये किंवा त्या सद्गुरूंच्या याचा इतका दास व्हायला पाहिजे की आतमध्ये गेल्यावर आपल्या सगळ्या गुणांची राख होते. अन्यथा दूर उभं राहून हे चांगलं आहे, हे चांगलं आहे आणि समर्थ आमचे सद्गुरू आहे, मी नाम घेतो, यालासुद्धा अर्थ नाही. अग्नीच्या जवळ राहिलो तर फक्त उष्णता मिळते, बरं वाटतं, पण कल्याण होत नाही. कल्याण केव्हा होईल? जेव्हा त्यामध्ये उडी मारू. म्हणजे एका हृदयामध्ये एकच कोणीतरी राहतं, हे जे त्यांनी सांगितलं आहे. राम म्हणजे राम, सद्गुरू म्हणजे सद्गुरू. जर ते जाणलं तर त्याची त्या प्रारब्धाची राख होते, अशी ग्वाही दिली आहे.
प्रारब्धाची राख होते. म्हणजे आमचं प्रारब्ध खराब असेलही, पण आपण जर सद्गुरूंची वचनं ऐकली तर आपल्या प्रारब्धाची सुद्धा राख होते. नुसता दुरून अग्नीची उष्णता आपण घेत नाही. दुरून उष्णता घेणारे लोक खूप आहेत. जे परमार्थामध्ये पडले आहेत ते सुद्धा 99% लोक दुरून उष्णता घेणारे आणि अग्नी उष्ण आहे म्हणणारे आणि त्याची आम्हाला उष्णता कळते म्हणणारे आहे. प्रत्यक्ष राख फार कमी लोकांची होते. म्हणजे प्रारब्धाची राख होण्यासाठी पूर्ण समर्पण त्या परिस्थितीशी आणि त्या सद्गुरू वचनांशी झाल्याशिवाय होत नाही. असा वेगळ्या प्रकारचा विचार जर केला तर मग तुम्ही जी काही पूजा कराल, लाल जास्वंदाचं फूल, शंकराला बेलाचं पान आणि शंकराचा अभिषेक, हे सगळं सार्थक होईल. अन्यथा या सगळ्या गोष्टी निरर्थक आहे. समर्थ स्पष्ट बोलणारे. करावं करू नये असं नाही, पण त्या ठिकाणी मन बुद्धी चित्त असले, अहंकार असल्याशिवाय त्या सगळ्या गोष्टी शून्य आहे, मिथ्या आहे. भलेही आपलं काय होईल, सत्कर्म वाढेल, पण कल्याण होणार नाही. सत्कर्म झाल्यावरही पुन्हा जन्म आहे विद्वानांच्या घरात, पुन्हा विद्वानांच्या घरात जन्म घेऊन पुन्हा आपल्याला हा त्रास भोगायचा. हे सगळं करावं लागणार. पण जोपर्यंत अंतःकरण शुद्धी होत नाही, जोपर्यंत प्रारब्धाची राख होत नाही, तोपर्यंत आपल्याला चिंता करावीच लागणार आहे. हे खरं चिंतेचं गमक आहे. आज दुपारी जे 2-3 प्रश्नांची उत्तरं मी दिली त्यावरती हा एवढा मोठा माझा विवेचनाचा भाग जो मला पटला तो सांगितला. त्यानंतर आता त्यांनी म्हटलं की देव पोट भरावया कारणे नाना विद्या अभ्यास करणे त्यासी ज्ञान म्हणती परी तेणे सार्थक नव्हे श्रीराम. पोट भरण्यासाठी विद्या. आता मी हे वाचन करून ह्याच्यातून जर मी पैसा कमवत असेल तर ती विद्या खरंच कामाची आहे का? पोपटपंची आहे. पोपटपंची एकतरी ओवी अनुभवावी आहे ना. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात फक्त एक कण, एक अर्थ, एक शब्द जरी तुमच्या जीवनात आला आजच्या दिवशी तरी तुमचं सार्थक आहे. पूर्ण ज्ञानाची आवश्यकताच नाही आहे. आणि मी जेव्हा बोलते की नाही, जेव्हा बोलते तेव्हासुद्धा मला फरक जाणवतो की या ठिकाणी भक्तियोग आहे. आणि जेव्हा वेदांत वाचते ना त्या दिवशी वेदांतामध्ये भक्तीचा संबंधच नाही. हे असं आहे, असे श्लोक आहे आणि हे सत्य आहे, हे ब्रह्म आहे, हे मिथ्या आहे असं सांगतात. त्या ठिकाणी भक्तीचा प्रश्न नाही. आणि जसा दासबोध हातात पडतो, जसे तुकारामांचे अभंग हातात पडतात, जशी ज्ञानेश्वरी हातात येते, ताबडतोब ते काही समजो न समजो एकतरी ओवी माझ्यातली जर समजली ना, कल्याण झालं अशी तळमळ जाणवते. म्हणजे जेव्हा आपण बोलतो त्या ठिकाणी सुद्धा 3 प्रकार आहेत, ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग आणि कर्ममार्ग. थोडासा कर्ममार्गही करतो आहे, थोडासा ज्ञानमार्गही आहे. आणि ज्ञानमार्गाची गरज नाही असं म्हणणारे समर्थ हातात आहे. ज्ञानमार्ग नंतर, ज्ञानोत्तर भक्ती जर असेल तर त्या ज्ञानाची किंमत आहे. त्यामुळे दासबोध जेव्हा हातात पडतो तर नुसते भक्तीचेच उदाहरणं डोळ्यात येतात. आणि जेव्हा वेदांत वाचतो तेव्हा कोरडा वाटतो. वेदांत कोरडा वाटतो हा आता स्वतःचा अनुभव आहे. मग वेदांतातूनच निघालेला दासबोध, वेदांतातूनच निघालेली गीता कशी वेगळी आहे, हा वेगळेपणा भक्ताला जाणवला पाहिजे. म्हणजे भक्ताच्या दृष्टीने भक्तियोग येत सांगितलेला भक्तिमार्ग, या ठिकाणी तुम्हाला भक्तिमार्ग सांगितला आहे. त्यामुळे बाकीच्या गोष्टी दुय्यम आहे, कराव्या त्या. आपण रिकामं राहून तर काही ना काही बुद्धीला खाद्य पाहिजे, आपण मिळवत राहणार आहे. म्हणून पोट भरावया करणे किंवा नुसतं काहीतरी बोलायचं आहे, नुसतं काहीतरी वेळ घालवायचा आहे म्हणून जर आपण जे केलं ते व्यर्थ आहे. तो क्षण आणि क्षण अनुभवला पाहिजे. ते एक ओवी जरी आपल्या जीवनामध्ये अनुभवता आली, आपल्या क्रोधावर नियंत्रण आलं, आपल्या मोहावर नियंत्रण आलं, आपला मत्सर कमी झाला आणि सतत देव आवडू लागला, देव स्वप्नात येऊ लागला, देव दिसू लागला, आनंद सगळीकडे भरला आहे असं जाणवायला लागलं, विचार सकारात्मक झाले तर काहीतरी फरक आहे. अन्यथा आपण इतरांसारखे आपल्याला जन्म नरदेहात मिळून, आपल्याला समर्थ सद्गुरू सापडून, घरामध्ये सगळं वातावरण असून, आजोबांनी आयुष्य घालवलं त्यासाठी असं सगळं करून सुद्धा आपण कोरडे पाषाण राहू. ते आता वाया घालवायचं नाही. हे मनाने पक्क जर घेतलं तर अश्रू आल्याशिवाय राहत नाही. आज जे अपराध क्षमा स्तोत्र म्हटलं ते माझी आई माझ्यासोबत नित्य पठण करायची. मला तिचं आठवण येत असल्यामुळे मी थोडी अडखळली. सारखी आईची आठवण येत होती, नित्य पठण माझ्यासोबत. मी म्हणायचे काय ग तेच बोलते, तेच कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती असं म्हणून सतत समजावून सांगायची की मोठे लोक कधीही आपल्यावरती प्रेम करणं थांबवत नाही. चुकतो तो मुलगा चुकतो. तसं आपल्या आईलाही प्रार्थना केली आज आपण की चुकतो आम्ही, हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा खरंच ज्ञानाची गरज आहे का, तिचं अपरंपार प्रेम घेण्याची क्षमता आपल्यामध्ये आपण निर्माण करतो. मग म्हणतात ते देव ओळखावा एक. तो एक देव आहे ना, तो ओळखायचा आहे.
त्याची ज्ञान ते सार्थक असा देव त्यांनी नाही बोललाय. आता सध्या ते म्हणतात असा म्हटल्यावर त्यांनी ओबी पुढे नेली. आपण जर त्याच्यावर विचारचिंतन केला नाही तर काय समजणार आहे? त्यांनी कोणता देव म्हटलं हे कुठे कळलं? ह्यामध्ये आपलं परीक्षण झाल्यावर मी त्याचा तो माझा हा जो संबंध जोडला गेला तो देव आहे. जे काही सद्गुण दिसत आहेत आपल्यामध्ये, एखाद्या गोष्टीत बदल झाला, सद्गुण जो आपल्यामध्ये नव्हता तो जर अचानकपणे दिसू लागला, देव तिथेच आहे. म्हणून भगवंत हृदयस्थ आहे तो भगवंत, फक्त त्याला जागृत करणं आपलं काम आहे. हनुमंतासारखं, हनुमंताला जेव्हा सांगावं लागलं तेव्हा जागृत झालं. एवढं हनुमंताची गोष्ट तशी तर आपले तर मायेच्या अधीन असलेली हे यक्कश्चित जीव आहेत, त्यांना किती त्रास होत असेल. तटतट मायेचे बंध तोडणं मनानी हे शक्य नाही आहे. हे मला करता येतं पण करायचं नाही आहे. ह्यामध्ये मला लक्ष घालायचं नाही आहे. ह्या गोष्टी माझ्यासाठी नाही आहे. हे मायेतून बाहेर पडणं आणि मग बाहेर पडल्यावर तो देव बघायचा आहे जो दिसत नाही, जो प्रत्यक्षात दिसत नाही पण ज्याचा परिणाम हृदयावर होतो. आपण मन शांत होतं, हा संबंध समर्थांना जोडून द्यायचा आहे. समर्थांचा परिणाम हा आहे की तुम्ही स्वस्थ व्हा, शांत व्हा, समाधानी व्हा, आनंदी राहा. सतत आपण आनंदाचे अंश आहोत. आपण सतत आनंदी राहिलं पाहिजे, त्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुंतीचं दुःख जेव्हा सांगितलं, कुंतीला म्हणाले कृष्ण तू रडते. तिने सांगितलं बाबा देहाचं जे दुःख आहे त्याप्रमाणे मला रडू दे, आतून मला माहिती आहे तू माझा आहे. ह्या वाक्यातून किती मोठी गोष्ट समजते आपल्याला. रडणं कुणाचं थांबलं आहे? आनंदात तरी एक वेळ आपण देवाची उपासना करत नाही, पण रडण्यामध्ये तर आपण नक्कीच देवाची उपासना करतो. तेव्हा असं म्हणते आहे कुंती, रडते आहे मी. अरे मला देहाचं दुःख आहे, समोर दुःख दिसतं आहे मला, तर त्या दुःखाकडे पाहून मला रडू नको. मी आई आहे तर मला रडायला येतं आहे, पण मला आतून शांतता आहे की तू माझा भाऊ आहे, तू माझा आहे, मी तुझी आत्या आहे, तू माझा. हे सगळं मला आठवतं ना, त्यामुळे माझं दुःख कमी होतं. असा तो देव ओळखायचा आहे. तो तिच्यासमोर प्रत्यक्ष होता ते उदाहरण खोटं नाही. तो तत्व अजूनही तसंच जिवंत आपल्यासोबत. आपण अर्जुन समजायचं स्वतःला आणि कृष्ण आपल्यासोबत आहे असं जेव्हा संवाद करू तेव्हा त्याचं अस्तित्व आपल्याला कळेल. तो देव ओळखावा म्हणतात समर्थ. म्हणतायत तो देव ओळखायचा आहे. देव ओळखावा एकतेची ज्ञान ते सार्थक, येरा अवघेची निरर्थक पोटविद्या. बाकी सगळं काहीही तुम्ही करा ते सगळं माझ्या दृष्टीने पोटविद्या आहे किंवा संसारिक सुख देणाऱ्या त्या विद्या आहेत. संसारामध्ये सुख मिळतं, शिकल्यामुळे नोकरी लागते, नोकरीमुळे माझं स्टँडर्ड वाढतं. हे सगळं शेवटपर्यंत टिकत नाही. आपल्यासोबत इथला कोणताही पैसा, मान, सन्मान, कीर्ती काहीही आपल्यासोबत येत नाही. त्यामुळे ही जी तळमळ शांत करायची असेल तर ह्या सगळ्या व्यतिरिक्त काहीतरी तुला करावं लागेल. एवं पोट भरावयाची विद्या तयासी म्हणू नये सद्विद्या. जी पोट भरायची विद्या आहे, जी आत्तापर्यंत ज्याचा सन्मान करत होतो की इतकं शिक्षण आहे आपलं, शिकलेला नसेल तर मला मुलगा करायचा नाही, लग्न मला त्याच्याशी करायचं नाही जो शिकलेला नसेल. बरोबर आहे ते, त्या काळामध्ये ते अगदी योग्य आहे. शिक्षण आवश्यक आहे, पण ते शिक्षण फक्त पोट भरावयाची विद्या तयेसी म्हणू नये सद्विद्या. त्याला सद्विद्या म्हणायचं नाही, त्याला विद्या म्हणायचं पण सद्विद्या म्हणायचं नाही. कारण त्या विद्येनी माझं कल्याण होणार नाही आहे. आत्मकल्याण कसं? आपला हा जीव एकटा आला, एकटा जाणार आहे. आई होती बिचारी, निघून गेली. वडील होते, निघून गेले. आपले मुलांच्या सोबत आपण राहणार नाही. जीव शेवटी एकटाच राहतो कधी ना कधी. मग ह्या सगळ्या गोष्टी जर कळल्या नाही तर ती सद्विद्या तुला मिळालीच नाही. म्हणजे सरळ स्वार्थी बनायचं आहे. थोडंसं आत्मपरीक्षण करायचं आहे आणि स्वतःसाठी जगायचं आहे. सर्व व्यापक वस्तू सध्या पाविजे ते ज्ञान, जे सर्वव्यापक आहे, जे सर्वव्यापक ज्ञान आहे, जगाचा चालवणारा नियंता जो एक आहे त्याचं ज्ञान मिळणं म्हणजे देवशोधन आहे ना. मग त्याचं ज्ञान म्हणजे काय? की त्याचे जे सगळे गुण आहेत ते माझ्यामध्ये थोड्या प्रमाणात आहेत. वडिलांचे गुण आपल्यामध्ये असतातच की नाही. ती मिठाची बाहुली जशी शोध घ्यायला गेली आणि शोधायला गेली, मला तर तो प्रसंग जेव्हा ऐकला तेव्हा टचकन डोळ्यात पाणी आलं. ज्ञानेश्वरीतला प्रसंग आहे तो. आता ते ऐकून बोलून त्याची सवय झाली. अन्यथा तो प्रसंग म्हणजे असा असतो की असं वाटतं आपणच तसं व्हायला पाहिजे. इतकी ताबडतोब अशी मनामध्ये शंका येते की तिला करता येतं मिठाच्या बाहुलीला, हे उदाहरण त्यांनी दिलं, आपण का नाही करू शकत? अशा परिस्थितीची मिठाची बाहुलीसुद्धा शोधायचा प्रयत्न करते की माझे वडील कोण आहे, आणि माझे वडील कोण आहे बघायला गेली. बिचारी उडी मारल्याबरोबर वडील आणि ती वेगळी राहिलीच नाही.
मग तसा जर एखादा गुण आता त्या बाहुलीच्या उदाहरणावरून जर आपण लक्षात घेतलं की त्याचा एखादा चांगला गुण आणि प्रत्येकाला एक गुण दिला आहे. देव किती हुशार आहे, हा असा शिल्पकार आहे की त्यांनी प्रत्येकाला एक गुण वेगळा का असेना पण चांगला दिला आहे. एक तो हात नाही पाय नाही, हात तुटलेले पाय तुटलेले, किती वाईट वाटतं त्याच्याकडे बघून. आणि इतका हसत असतो सतत. आणि त्याच्या व्हिडिओमध्ये त्याची आई म्हणते, बेटा आज पहिला दिवस आहे, आज काय करायचं देवीसाठी. लागलीच तो म्हणतो, आई मला हे सामान आणून दे. इतकं सुंदर चित्र काढलं आहे, पाय नाही आणि हात नाही त्याला. अशा पायांनी पकडतोय, इतकं सुंदर देवीचं चित्र काढतोय, ही देवीची आराधना करतोय. आणि त्याची आई आणि वडील किती कृतकृत्य असले पाहिजे, जे तो गुण त्याला दिला, हात नाही पाय नाही, तरीसुद्धा तो देवीची आराधना करतो. आणि त्याचं हे जे पाहून सगळे लोक थक्क झाले, त्याला मोठमोठे पुरस्कार मिळाले. मग प्रत्येकामध्ये गुण दिला आहे, तसंच आपणही आपल्यामध्ये शोधावा कोणता गुण दिला आहे. जर त्याला हातपाय नसताना त्याच्याजवळ गुण आहे, तर आपल्याला तसंच धडधाकट शरीर आहे, आपल्यालाही काहीतरी मिळालं असेल, फक्त त्याच्याच मागे जायचं. आणि तो गुण जर वाढवला, आपल्यामध्ये असलेला तो गुण जर वाढवला, तर तो देवाचा अंश समजून आपण त्याला शरण जायचं. हा तुझा अंश आहे बाबा, ते मला आत्तापर्यंत कळलंच नाही, हा माझ्याजवळ होता. प्रत्येकजण म्हणतं हे कसं काय वेगळं आहे तुमच्याजवळ. अरे कारण मी देवाचा अंश आहे ह्याची जाणीव होते. तो एक कण जर एवढा चमत्कार करू शकतो, तर तो देव आहे. त्या देवाला जर ओळखलं नाही, तर बाकीच्या विद्या समर्थांना मान्य नाही, संतांना मान्य नाही. जो आत्मकल्याण करत नाही, तो समर्थांचा भक्त नाही, तो पुरुष नाही. म्हणजे उत्तम पुरुष लक्षणामध्ये तत्वज्ञानी, स्वतःला जाणणारा, देवाला जाणणारा उत्तम पुरुष आहे. ये व पोट भरावे ऐसे ज्ञान जयापासी ज्ञान. असं ज्ञान ज्याच्याजवळ आहे. असं कोणतं ज्ञान आहे आता. जे समर्थ जेव्हा बोलत असतील तेव्हा कल्याण विचार करत असेल, काही ना काही मध्ये वेळ गेला असेल, पण कल्याणाची पण पात्रता तेवढी आणि समर्थ बोलणाऱ्याची. आता आपण ते शॉर्ट हँड शिकलेत लोक, त्या शॉर्ट हँडमध्ये आपण लिहू शकत नाही. जे ते सांगतात ते त्यांच्या स्पीडनी आपण लिहू शकत नाही. पण ह्यांची पात्रता आणि त्याची पात्रता एक असल्यामुळे समर्थ बोलतायत आणि हा लिहून घेतो. एवढा मोठा सिद्धांत सांगतायत. ते म्हणतात आहे ऐसे जयापासी ज्ञान. हे ज्ञान ज्याच्याजवळ आहे. ऐसे म्हणजे कोणते. मी कोण, देव कोण, माझा संबंध काय, माझं कल्याण कशात आहे, सद्विद्या काय आहे, मला काय करायला पाहिजे. पुढे जाऊन तर असं वाटेल की मला जे आवडतं ते जर मी केलं म्हणजे माझा देव खुश आहे, म्हणजेच देवाची मी अंश आहे. बाकी तिसरा विचारच नाही, कोणताच विचार नाही. तोची जाणावा सज्जन. आणि तो सज्जन आहे. म्हणून हे लोक सगळे संत कसे असतात, आपल्या तंद्रीमध्ये असतात. ते इतरांचा विचार परोपकारासाठी करतात, पण प्रत्यक्षात ते आपल्याच तंद्रीत असतात. ते खुश असतात, ते समाधानी असतात, कारण त्यांना त्यांचं कल्याण झालेलं असतं. त्यांना त्यांचं कल्याण कशात आहे समजलं, त्यांचा देव त्यांनी शोधला आहे, त्यांचं देवशोधन पूर्ण झालं आहे. आपल्याला शोधणं म्हणजे देवशोधन आहे, जे आपण करू शकत नाही. ही खूप कठीण गोष्ट आहे. आपल्याला शोधणं. आपल्या मुलाला शोधू शकतो, आपल्या नवऱ्याला शोधू शकतो, आपल्या विद्यार्थ्याला शोधू शकतो, आपल्या मावशीला शोधू शकतो, आपल्या शिक्षकाला शोधू शकतो. तो असा, तो तसा, तो बराच चांगला आहे, तो असा वाईट आहे. मी कशी आहे हे ओळखू येत नाही. प्रत्यक्ष आतमध्ये प्रश्न विचारल्यावर समजतं मी कशी आहे. त्याचं उत्तर खरं उत्तर आपल्याला आत्मपरीक्षणातून मिळतं. तोची जाणावा सज्जन. इतर कोणालाही बोलण्याचं काही कारण नाही, इतर कोणाचा विचार करण्याचं कारण नाही. जर आपल्याला आत्मसमाधान मिळवायचं असेल, फक्त माझा विचार करायचा आहे, तेव्हा कुठे देवशोधन पूर्ण होणार आहे. तयापासी समाधान पुसिले पाहिजे. जो सज्जन आहे, आता म्हणतो ना उघडा गेला नागड्याजवळ. ह्यानी म्हटलं याचा प्रश्न सांगायला गेले, ह्यालाही माहिती नाही, त्याला कसं माहिती असणार आहे. अशा ठिकाणी नाही चालणार. जो सज्जन आहे, जो अनुभव घेतो आहे, ज्याच्याजवळ असं ज्ञान आहे, अशा ज्ञानी माणसाजवळ बसणं आवश्यक आहे. जे स्वतःच अज्ञानी आहेत, ते नुसते बोलघेवडे आहेत, ज्यांच्याजवळ ब्रह्मज्ञान नाही, ज्यांच्याजवळ आत्मज्ञान नाही, जे सतत चिडचिड करतात. परीक्षा घेतात भगवंत बरेचदा. कोणत्याही परिस्थितीत न चिडणारे लोक असतात ना, ते सज्जन असतात म्हणे. आणि त्या सज्जनांकडे जाऊन बसलं तर त्यांच्यापाशी समाधान मिळतं. त्यांना विचारावं समाधान कसं मिळवायचं. ही ओवी किती सोपी, तशी कठीण असली तरी सोपी समजली. आता कशी, ज्यांच्याजवळ जे आहे त्यांच्याजवळ जाणं. जे स्वतःच रडत आहेत त्यांच्याजवळ रडण्याशिवाय काय मिळेल. माझ्या चाफ्याची फुलं आहे हातामध्ये, चाफ्याची फुलं आहे,
तर मी मोगऱ्याची फुलं देऊ नाही शकणार. काही झालं तरी आता म्हणे हनुमंताच्या जवळ गेले आणि हनुमंताला सांगितलं की माझं लग्न व्हावं. हे किती हास्यास्पद आहे. तो म्हणतो बाबा रे, मी माझ्या शक्तीने तुझ्या प्रारब्धात बदल करीनही रामरायाच्या कृपेने, पण जे माझ्या हातातच नाही, जे माझ्याजवळ नाही ते मी कसं देऊ. आणि माझ्याजवळ जे आहे ते द्यायला मी उत्सुक आहे. जे माझ्याजवळ आहे ते द्यायला मी उत्सुक आहे असं हनुमंत म्हणतात आहे. एक किडकिडीत माणूस अतिशय कष्ट करून, मागे एकदा गोष्ट सांगितली ती, इतके कष्ट केले, इतकं तपश्चर्या केली जसं जुन्या काळी म्हणून तपाला आजकाल कलियुगामध्ये किंमत नाही. तपश्चर्या करू शकत नाही याचं कारण देहकृश होतो आहे. तेव्हा पूर्वीच्या काळी देहाची काय मर्यादा होती माहिती नाही, भरपूर तपश्चर्या करायचे. आता त्यांनी तपश्चर्या केली, कडक केली, न खाता पिता पोट खपाटीला गेलं, खांदे आत गेले, गालफाडं बसली. आणि इतकी तपश्चर्या 12 वर्ष केल्यावरती हनुमंत प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यावर हातही वर केला, पण म्हणाले बाबा रे, अशा देहात तू काय करू शकणार आहे. मी तुला शक्तीच कशी देणार आहे. तुझ्या देहाची शक्ती क्षीण झाली आणि मी तर शक्तीची देवता आहे. मग तुला हे समजलं नाही हनुमंताची उपासना करताना की शक्ती असल्याशिवाय हनुमंताची उपासना कशी करता येणार आहे. त्यामुळे ज्याच्याजवळ जे आहे ते मागायचं असेल तर तसंच वागावं लागेल ना, किंवा त्याच व्यक्तीजवळ जावं लागेल जो समाधानी आहे, त्याच्याकडे समाधान मिळेल. जो स्वतःच, आता बोलायला म्हणजे किती विषय आहे या ठिकाणी. गुरुवर्य म्हणणारे लोक 1-1 लाखाचा हेडफोन आयफोन घेतला म्हणून रील टाकतात. गुरुवर्य, आम्ही गुरुवर्य आहोत, आणि रील कशाची टाकतात की 1 लाखाचा आम्ही आयफोन घेतला. अशा लोकांजवळ तुम्ही जाणार तर तुमचे पैसा लुटल्याशिवाय राहणार आहेत का ते लोक. त्याच्याशिवाय ते घेतात का तेवढं, हे समजतच नाही. जो स्वतःजवळ जे नाही ते मागतोय आणि तुम्ही त्याच्याकडे स्वतः भिकाऱ्यासारखं मागायला जाताय. जय जय रघुवीर भिकारी भिकाऱ्याजवळ जातोय. एकदा तर म्हणे बाहेर भिकारी बसला, भक्तसुद्धा आतमधला भिकारी आहे, जो देवाजवळ भिकारीपणा करतोय, स्वतःला ओळखत नाही आणि भीक मागतो. या गुरुवर्य म्हणणारे लोक आहेत हे सगळे. गुरुवर्य नाव घेतात स्वतःचं. गुरुवर्य, जे मोठे मोठे गुरुसुद्धा स्वतःला गुरु म्हणत नाही, आपल्या गुरूंच्या समोर नतमस्तक असतात. माझे गुरु असेपर्यंत माझी काही या देहाची किंमत नाही. मी गेल्यावरही गुरूंचंच नाव घेणारे लोक आहेत. आणि या ठिकाणी मी गुरुवर्य म्हणून लाख लाख रुपयाचे असे खर्च करणारे लोक, खरंच आपली बुद्धी कुठे तळाला चालली आहे हे जोपर्यंत ग्रंथ असतील तोपर्यंत राहणार आहे. पुढे पुढे काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे आत्मकल्याणासाठी हे सगळं घातक आहे. त्यांनी म्हटलं ज्याच्यापाशी आहे जो जाणावा सज्जन, ज्याच्याजवळ समाधान आहे तो सज्जन जाणावा. जो समाधानी सतत राहतो तो सज्जन जाणावा आणि त्याला जाऊन पुसा की समाधान काय आहे, मी कसं समाधान मिळवू. आणि मग तो समाधानी होऊ शकतो जो समाधानी असणाऱ्या माणसाजवळ जातो. ज्याच्याजवळ जे आहे त्याच्याजवळ आपण गेलो तरच ते मिळणार आहे, अन्यथा त्याच्याजवळ नाही तर तो देणार कसं हे आपण समजायला पाहिजे. त्यापेक्षा आजकाल तर मी म्हटलं घराच्या बाहेरही पडायची गरज नाही कोणाला. आपल्या स्वतःच्या घरात बसून तीर्थक्षेत्रसुद्धा आपल्या घरीच सद्गुरू येतात. याचं कारण बाहेर इतकं प्रदूषण आहे, त्या प्रदूषणामध्ये जाऊन आपल्याला कधीच आपलं कल्याण होणार नाही. जोपर्यंत आत्मस्थितीमध्ये राहणार नाही, सद्गुरू स्वतः घरातून ज्ञान देतात आणि त्यांच्याशी बोलावं आणि त्यांचं समाधान आपल्याला मिळेल, अन्यथा समाधान आपल्याला मागून मिळणारी गोष्ट नाही. ऐसे जय अज्ञानाशी भेटता अज्ञान, पुढे त्यांची ओळ म्हणतात. त्या समर्थ अगदी असं वाटतंय की आपलेच शब्द बोलतात. अज्ञानाच्या जवळ जर अज्ञानी गेला, तो अज्ञानी आहे आणि पुढचाही अज्ञानी आहे, तेथे कैसे सापडेल ज्ञान. त्याच्याही जवळ अज्ञान आहे, याच्याही जवळ अज्ञान आहे, मग तो सत्य बोलतच नाही. आमच्या महाराजांच्या जेव्हा शिष्य जायचे त्यांची पत्र आहेत, 100 पत्र आहेत त्यांनी शिष्याला लिहिलेली, अगदी सर्वसाधारण भाषेमध्ये, की कुणी सांगितलं मुलगा झाला, कुणी सांगितलं मला ही समस्या आहे, कुणी सांगितलं मला घरासाठी कर्ज पाहिजे, कुणी सांगितलं मला नोकरी. हे सगळं ऐकायचे महाराज. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भावसुद्धा कधी बदललेले आम्ही बघितले नाही. रामराय सगळं ठीक करेल, रामराय सगळं ठीक करेल. माझा तर विश्वासच बसायचा नाही. लहानसा म्हणजे काय एकच एक सांगतात सगळ्यांना, जे त्यांच्याकडे जातात ते एकच सांगतात, माझ्यावरती विश्वास ठेव नाही, रामावरती विश्वास ठेव, राम करणार आहे, असं त्यांचे शब्द असायचे. आणि पत्रांमध्ये सुद्धा माझा भाऊ झाला तेव्हा त्यांना पत्र पाठवलं की माझ्या आईने की मुलगा झाला, ताबडतोब 3ऱ्या दिवशी पाहायला आले. पाहत असताना म्हणाले, बाई ह्याच्यातच रामाला बघ, ह्याचंच पालन पोषण कर, असे गोड बोलायचे.
ते स्वतः ज्ञानी असल्यामुळे याच्यात अडक असं म्हटलं त्यांनी कधीही कोणाला म्हटलेलं नाही की हा तुझं अंतिम कल्याण करेल, हा तुझ्या जीवनाचं सार्थक करणारा व्यक्ती आहे, ही नोकरी तुझ्या जीवनाचं सार्थक कधीच नाही. आता हे सगळे शब्द आठवतात की या सगळ्या गोष्टी मिळणं आवश्यक आहे, प्रारब्धाप्रमाणे मिळणार आहे, त्याच्यामध्ये बदल आपण करू शकत नाही. कोणत्या ठिकाणी लग्न, किती मुलं, त्यांचं कसं, आपलं आयुष्य कसं, हे सगळं आपलं गाठोड्या पत्रिकेत लिहिलेलं असतं म्हणे स्पष्ट. थोडा पत्रिकेचा अभ्यास करावा लागतो. आता त्या पत्रिकेमध्ये या व्यक्तीचं पूर्ण जसं रामायण आधी लिहिलं आहे तसं आपलंसुद्धा लिहिलेलं आहे, काहीही बदल होत नाही. लग्नाच्या बाबतीत आमच्या शेजारी एक जण होता, लग्न करायचं म्हणून त्या साखरपुड्याला, साक्षगंधाला त्या ठिकाणी बसलेला आहे, चौरंगावर बसला आहे आणि चौरंगावर बसल्यानंतर म्हणाला मला जिच्याशी करायचं हिच्याशी आता मला करायचं नाही, आणि ती जी आली आहे ना तिच्याशी लग्न करायचं. आणि ती कशाला आली होती त्या दिवशी मला माहिती नाही, आम्ही तेव्हा 10वीला होतो. आणि खरंच वेळ असे सगळे चक्र बदलले आणि ही मुलगी न होता त्या दुसऱ्या मुलीशी त्याचं लग्न झालं. म्हणजे हे लग्नाच्या गाठी अशा बांधलेल्या असतात. सगळ्यांनी नावं ठेवली काय सगळं झालं, पण लग्न शेवटी तिच्याशीच झालं आणि अजूनही त्यांचा अतिशय उत्तम संसार सुरू आहे. मग आपल्या हातात काय आहे? जे व्हायचं ते होणार आहे. अशा घटना आपल्या जीवनामध्ये आपोआपच घडलेल्या आहे. वाटतं आपल्याला की मी निर्णय घेतला, शिकलेला पाहिजे, असं घर पाहिजे, इथला पाहिजे, तो मिळाला कसा? हा सगळा देवाचा खेळ आहे. हे सगळं ज्ञान देणारे सद्गुरू असतात. आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, त्यामुळे अतिशय सुंदर असा थोडक्यात पण असा छान लेख लिहिला गेला आहे, ज्या ठिकाणी पुन्हा तेच की आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा. कसं तृतीयेला आणि पंचमीला आमचा जन्म आहे, नवरात्रातला कसा जन्म आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय आपण ठरवून झाल्या का? हे जेव्हा आत्मपरीक्षण करतो तेव्हा सद्गुरूंचे शब्द कानामध्ये घुमतात आणि ते घुमल्यानंतर जर समाधान मिळत असेल तर आपण ज्ञानी माणसाजवळ गेलो असं म्हणायला काय हरकत आहे. जय जय रघुवीर समर्थ. ज्ञानाजवळ ज्ञान आणि अज्ञानाजवळ अज्ञान. अज्ञानाजवळ ज्ञानी गेला तर त्याचा अपमान होतो आणि अज्ञानाजवळ अज्ञानी गेला कोणाचंच कल्याण नाही. त्यामुळे अज्ञानी माणसांनी ज्ञानी माणसाचं जाणं हे सगळ्यात चांगलं आहे आणि असं जर असेल तर त्याचं समाधान हे फळ आहे. अज्ञानाशी भेटता अज्ञान तेथे कैचे सापडेल ज्ञान. करंट्यास करंट्याचे दर्शन होता भाग्य कैचे श्रीराम. करंटा गेला करंट्याजवळ कसलं भाग्य बदललं? भाग्य बदललं नाही. हा दासबोधाच्या संदर्भात जेव्हा बोलतो ना तेव्हा अशी उदाहरणं द्यावी लागतात. प्रत्यक्ष स्वतःच्या जीवनातले अनुभव बघा. ज्याला काहीच येत नाही अशा माणसाजवळ गेलो तर तो माणूस आपल्याला काय देणार आहे? बँकेमध्ये का जावं लागतं पैसे घ्यायला? कारण तिथे पैसे असतात. एखाद्या व्यक्तीजवळ आपण गेलो, इतके पैशाची गरज आहे, आपण जरी त्याला वापस देणार असलो तरी सोबत माझ्याजवळ नाहीच आहे तर मी कसं देऊ? जे माझ्याजवळ आहे ते देऊ शकतो. एखाद्या व्यक्तीकडे शिकवा म्हटलं, मला ही कविता समजत नाही आहे, शिकवा. मला समजत नाही, मी कसं शिकवणार आहे? जे तिला जमत नाही ते ती कशी करेल? बँकेमध्ये गेलं की पटकन बँक आपल्याला पैसे देते. ज्या काही नियम असतील त्या नियमाप्रमाणे आपण जर गेलो तर बँकेमध्ये केव्हाही गेलं तरी पैसे असतात, कारण बँकेमध्ये पैसे असतात. बँकेमध्ये पैसे असतात म्हणून आपल्याला पैसे मिळतात. ज्या ठिकाणी जे आहे ते मिळतं. आणि जे करंट्याजवळ करंटा गेला तर कसलं ज्ञान मिळणार आहे? त्यामुळे करंट्याजवळ जायचं नाही, मुळात जायचंच का हा प्रश्न समर्थ या ठिकाणी विचारतायत. देवशोधन समास. रोग्यापाशी रोगी गेला तेथे कैसे आरोग्य त्याला. जो स्वतः रोगी आहे त्याच्याकडे कसं आरोग्य मिळणार आहे? निर्बळापाशी निर्बळाला पाठी कैसे श्रीराम. निर्बळ आहे त्या निर्बळाजवळ जर गेला त्याच्याजवळ बळ कसं मिळणार त्याला? आणि मारुतीरायांजवळ गेला आणि अशक्त बनून गेला तरी शक्ती कशी मिळणार? जी सगळी जोडी गुरु शिष्याची जोडी जमायला पाहिजे. जेव्हा गुरु शिष्य शिष्य जेव्हा पात्रतेचा असेल तेव्हा गुरुची पात्रता त्यामध्ये आपोआप येते. म्हणूनच त्याला आपण म्हणतो शक्तिपात दीक्षा. ही जी आता एक नवीन प्रकार ऐकतोय दत्त संप्रदायामध्ये जो आहे तो शक्तिपात, की त्यांचा हात लागला तर शक्तिपात दीक्षा दिली जाते. त्याप्रमाणे त्यांच्याजवळ असतं आणि शिष्य ती ग्रहण करण्यास तत्पर असतो, म्हणून ती घटना घडते. आपले हे जे संप्रदायामध्ये अशी जरी देत नसले तरी त्यांचे विचार असे मनामध्ये झिरपतात. असे मनामध्ये सतत 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 त्यांची आठवणीत जर झिरपत असतील तर आपल्याला ते ज्ञान निश्चित मिळू शकतं भक्तीनी. भक्ती जर केली तर त्यांचं ज्ञानसुद्धा आपोआपच मिळेल. माझं स्वतःचं उदाहरण आहे. दासबोध हातामध्ये घेणं हे माझ्या हातचं कामच नाही. दासबोध नुसता ऐकलेला लहानपणी आणि ज्याच्यावरती आपण अशा चर्चा आत्मपरीक्षणात्मक करतो, मी ज्ञान म्हणतच नाही त्याला. जे आत्मपरीक्षण त्या ओवीच्या आधाराने करतो ही केवळ आणि केवळ त्यांची कृपा आहे.
मग असं घडत असेल, हे माझं स्वतःचं उदाहरण आहे की या ठिकाणी असं ह्या गोष्टीला हात लावणं ही त्यांची कृपा आहे. अशी कृपा होत असते, ज्ञानाची गरज नसते. पिशाच्यापाशी पिशाच्य गेले, समर्थ सोडतच नाही समजेपर्यंत. किती उदाहरणं दिली आतापर्यंत. जयापाशी अज्ञानाचं भेटता अज्ञान, रोग्यापाशी रोगी जाणं, पिशाच्यापाशी पिशाच्य गेला. आता तो धुंदुकारी जो आहे तो पिशाच्याजवळ गेला असता तर त्याला 7 दिवसाचं भागवत ऐकून मुक्ती मिळाली असती का? त्याला गोकर्ण मिळाला, त्याचा भाऊ. गोकर्णाजवळ तो बसला, पिशाच्य असूनसुद्धा गोकर्णाजवळ जेव्हा बसला तर 7 दिवसामध्ये त्याला मुक्ती पिशाच्य योनीतून मिळाली. आपण तर मनुष्य आहे, आपण तर मनुष्य जन्माला, त्याची तरी मनुष्य जन्माची माती केली त्याने. इतका वाईट वागला, इतका वाईट वागला, इतकं वाईट आपण खरंच वागलो नाही आहे जितका धुंदुकारी वागला. त्याच्या नशिबातच नव्हता ना मुलगा, तरी त्यांनी जबरदस्ती ओढून घेतला. मग असंच होणार आहे. आत्मदेव, नाव आत्मदेव, आणि त्याला नशिबात मुलगा नसताना मुलगा मागितला आणि आयुष्याची माती करून घेतली स्वतःच्या नवरा बायकोची आणि त्याची स्वतःसुद्धा. घर सगळं त्यांनी इतकं विदीर्ण अवस्था केली आहे स्वतःच्या घराची की वेश्या घरी आणून ठेवल्या. आणि त्याचंसुद्धा रूपकात्मक उदाहरण आहे की 5 प्रकारचे मोह म्हणजे त्या वेश्या समजतात. आणि जोपर्यंत याचा फायदा होता तोपर्यंत त्या राहिल्या आणि नंतर त्याला पुरून टाकलं. जे किती वाईट जग आहे. इतक्या वाईटाचा अनुभव त्या धुंदुकारीने घेतला आणि पिशाच्य झाला. पण पुन्हा प्रारब्ध त्या ठिकाणी गोकर्ण झालेले आहे. गोकर्ण झाल्यामुळे गोकर्णाने त्याला भागवत ऐकवलं आणि त्याची मुक्ती केली. म्हणजे हा किती वाईट होता, पण मुक्ती देणारा कोण होता? तो गोकर्ण होता. मग गोकर्ण आहे जीवनात हे त्याला कळलं आणि तो नतमस्तक झाला. एकेका दिवशी तो मुक्त होत गेला. 7व्या दिवशी तो पूर्ण मुक्त झाला. आपण तर त्या मानाने ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी, गजेंद्र मोक्ष काय, गोपीगीत काय, हे आपल्याचसाठी आहे. त्याला खोटं म्हणण्याचं काही कारण नाही. मग हे सगळं जर खरं असेल तो पिशाच्या पाशी जर गेला असता धुंदुकारी तर काय झालं असतं? त्याचा भागवतात आला असता का? तो त्याचं सगळं नुकसान झालं असतं. त्यामुळे पिशाच्या पाशी पिशाच्य गेला नाही, पिशाच्य गेला गुरुपाशी, सद्गुरूंपाशी, गोकर्णापाशी. तर तो काय झाला? पिशाच्य गेले पिशाच्यापाशी पिशाच्य गेले, तेथे कोण सार्थक झाले. उन्मत्तास उन्मत्त भेटले, त्यास उमजवी कवणू. पुन्हा किती उदाहरणं आहेत. त्यांनी रोग्य म्हटलाय, अज्ञानी म्हटलाय, पिशाच्य म्हटलाय, उन्मत्त म्हटलाय. उन्मत्ताजवळ उन्मत्त गेला, दोघं मिळून आनंद घेतला जीवनाचा, पण कल्याण नाही झालं. कल्याण करण्यासाठी उन्मत्ताजवळ जाऊन होणारच नाही. ते तर म्हणतात या जन्मी नाही झालं, पुन्हा यावं लागणार आहे. हीच मला भीती वाटते. आणि साधकाच्या मनात हीच भीती असली पाहिजे की अरे ह्या जन्मी पटकन करून टाका, नाही तर पुन्हा जन्म, पुन्हा हे सुखदुःख. ह्या जन्मात जसं आहे त्यापेक्षा कदाचित अनेक दुःख असेल, काही सांगता येत नाही. कदाचित अनेक सुख असेल, सुखामध्ये आपण विसरून जाऊ, पुन्हा जन्माला यायचं. हे कळण्यासाठी उन्मत्ताजवळ जाऊन चालणार नाही आहे. जो संत आहे त्याच्याजवळ गेलं तरच या गोष्टी कळतील, अन्यथा या गोष्टीचं ज्ञान आपल्याला होणारच नाही. त्यामुळे पिशाच्या पाशी नाही, उन्मत्ताचा उन्मत्तपणाकडे त्याशी उपजवी कवणू. त्याला कोण सांगणार आहे? समोरचा व्यक्ती तसा नाही आहे. भिकाऱ्यापाशी मागता भिक्षा, उदाहरणं संपलीच नाही आहेत अजून. भिकाऱ्यापाशी मागता भिक्षा, भिकाऱ्याला भिक्षा मागतात. कशी मिळणार आहे भिक्षा? अज्ञानाजवळ अज्ञानी गेला, कसं मिळणार ज्ञान? त्यानंतर पिशाच्यापाशी गेला पिशाच्य, कसं काय त्याची मुक्ती होणार आहे? कारण तो स्वतः पिशाच्या योनीत आहे अजूनही. तो स्वतः सुटला नाही, तो कसा तुला सोडणार आहे? दीक्षाहीनासी दीक्षा, दीक्षाहीनासी दीक्षा. उजेड पाहता कृष्ण पक्षा पाविजय कैसा. कृष्ण पक्षाजवळ गेला उजेड, त्याला कसा मिळणार आहे? काळ्या अंधारामध्ये गेल्यावर आपल्याला कसा उजेड मिळणार आहे? या सगळ्या गोष्टीचे उदाहरण सांगण्याचं कारण समर्थ म्हणतात, कुठे जायचं आहे? आत्मपरीक्षण करायचं आहे, सद्गुरूंच्या जवळ जायचं आहे, सद्गुरू म्हणतील तसं ऐकायचं आहे. आज नाही उद्या गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं रोजची तेवढी जरी ऐकली ना, जे रोज 365 दिवसांची प्रवचनं आहेत त्यांची, रोज आपल्याला लागू पडतात. आम्ही जेव्हा साखरखेर्ड्याला गेलो तेव्हा तिथे एक दाणी म्हणून गृहस्थ आहेत, ते भेटले. ते आम्हाला ओळखतात. ते एकदा म्हणाले, इथे बस माझ्याजवळ, आजचं प्रवचन वाच, मला काहीच सांगू नको, आजचं प्रवचन वाच. म्हणजे काका मी नेहमीच वाचते, म्हणजे मला आता आजकाल फेसबुकवर वगैरे नेहमी मिळतात प्रवचनं, त्याच्यामुळे नाही, आत्ता माझ्याजवळ बसून वाच.
तर 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी वाचायला लावलं, पुन्हा तो दिवस तोच होता. त्या दिवशी वाचलं, म्हटलं काका मला समजलं, मला काहीतरी जाणवलं, म्हटलं की काहीतरी तुम्हाला जे सांगायचं आहे ते मला आत्ताच समजलं. म्हटलं हा वैयक्तिक संवाद आहे, त्या संवादामध्ये काहीतरी आपल्याला मिळतं आहे हे त्यांना कसं माहिती आहे. ही वरची कृती काहीतरी काम करत असते, मग असं येते. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ह्या प्रवचनांमधून कशातून तरी एकदम बुद्धीला काहीतरी क्लिक होतं, हे चुकतं आहे, हे जरी माझं चांगलं आहे, आता माझ्या मागच्यापेक्षा जरी चांगलं आहे तरी आज आणखी चांगलं व्हायला पाहिजे, हा संकेत त्या प्रवचनातून मिळतो. आणि प्रत्यक्ष फक्त आपल्याला लागू होतो असं प्रत्येकाला होतं म्हणतात. जर त्याची श्रद्धा असेल तर प्रत्येकाला तो अनुभव येतो. असे समर्थ, ते एक हिंदी सायडर सद्गुरू आहेत, ते म्हणतात मी गेलो तरी माझे हे जे शब्द आहेत ना, त्या शब्दात मी बसलो आहे. म्हटलं आमचे समर्थ तेच म्हणतात की या शब्दांमध्ये मीच आहे, माझा आधार घे, ग्रंथाचा आधार घे, यातून तुला काहीतरी मिळेल. मग तसं त्यांनी जे म्हटलं, मैं गया वो मत समझो, मेरे शब्द जो है मैंने जो लिख रखा है उसमें मैं खुद हूँ. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तेच ऐकायला येतं, कारण सत्य तेच आहे. अबद्धापासी गेला अबद्ध, तो कैसे नाही होईल सुबद्ध, तो सुबद्ध कसा होईल. बद्धास भेटता बद्ध सिद्ध नव्हे श्रीराम. जो बद्ध आहे त्या बद्धाजवळ बद्ध गेला तर तो सिद्ध कसा होईल. किती उदाहरणं दिली समर्थांनी, तरीही आपण त्यामध्ये लक्ष घालत नाही. ही खूपच मोठी गोष्ट आहे, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कल्याण करून घ्यायचं आहे आपल्याला, तर यावरती निश्चित विचार करायला पाहिजे. समर्थांनी इतकी उदाहरणं कशासाठी दिली असतील. नाही समजत माझ्या बाळाला, पुन्हा पुन्हा सांगतो, इथे जाऊ नको. शक्यतो स्वतःचा विचार स्वतः कर आणि स्वतः शोधून पहा. या पुस्तकातून त्या पुस्तकातून स्वतःचा शोध घे, इतरांना शोधण्याचा प्रयत्न करू नको. आणि आपले समर्थ सद्गुरू तर असे आहेत की ते अगदी दत्त म्हणून उभे राहतील आपल्या घरी, जर आपली तशी प्रार्थना असेल तर. ह्याची निश्चित खात्री बाळगली तर ते आपल्याला त्या ठिकाणी ज्ञान देतील, कारण ते स्वतः ब्रह्मस्वरूप आहेत, ब्रह्मच आहेत असं म्हणायचं आहे. मग देहापासी गेला देही, ज्याचा देह सुटला नाही. आत्ताच म्हटलं 1 लाखाचा आयफोन घेणारी व्यक्ती, तिच्याकडे जर गेला, तिचा देह सुटला नाही, तू काय तिच्याकडून अपेक्षा करतो कल्याणाची. मूर्ख लोक आहे, इतके मूर्ख आहे. म्हणून म्हटलं बोलायचं म्हटलं ना या समाजावरती तर कितीतरी टीका. पुन्हा त्या राजू महाराजांचे शब्द आठवतात, काय संबंध आहे तुझा, त्याचं कल्याण घेण्याचा ठेका आपण घेतला आहे का, नाही. त्यामुळे त्या विषयाची चर्चा नको, म्हणून तेही विषय बंद करायचे. देहापाशी गेला देही, अरे उदाहरणच दिसत आहे ना स्पष्ट. किती पैसा घेतात आणि कोणतं ज्ञान देतात, जे घरी बसूनही आपल्याला मिळतं ते ज्ञान पैसा देऊन. मोठमोठे कीर्तनकारसुद्धा तसे बोलत नाहीत, एक शब्द बोला म्हटलं तर बोलत नाही. आणि आमची फी द्या 10,000 रुपये, आमची स्वतःची प्रवचनं सांगतो. ह्याच्यातून अर्थ निघत नाही, काहीच अर्थ काढता येत नाही आपल्याला या सगळ्या गोष्टीतून. असा अर्थ काढत स्वतःला ओळखायचं, स्वतःला कोण आवडतं आहे, कोण देही नाही आणि कोण निस्पृह आहे याचा विचार करायला. देहापाशी गेला देही, तो कैसे नाही होईल विदेही, तो विदेही कसा होईल. म्हणून ज्ञाना वाचून नाही ज्ञानमार्ग श्रीराम. म्हणून ज्याच्याजवळ ज्ञान नाही त्याच्याजवळ ज्ञानमार्ग कसा असेल. हे सोप्या गेल्या ना उभ्या. आता कालच्या निरूपणाच्या संबंधातल्या या उभ्या आहे, फक्त आज उदाहरणं दिलीत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची, की ज्याच्याजवळ जे नाही त्याच्याजवळ जर तू गेला तर तो कसा देईल. कशाला. आपल्या आईवडिलांजवळ जरी आपण गेलो द्या म्हटलं, ते बिचारे मर्यादेत आहे, त्यांना खूप वाटतं माझा मुलगा राजा व्हावा. जाऊन काय फायदा आहे. आईवडिलांचा आशीर्वाद अगदी भरपूर, ते गेल्यावरही देतात, असतानाही देतात, सतत आशीर्वाद देतात, कारण त्यांच्या आशीर्वादातूनच आपला जन्म आहे. पण त्यांना राजा व्हावं वाटतं, होतो रंक. याचं कारण आपलं प्रारब्ध आहे ना. त्याच्यामुळे कुणाजवळ जायचं हा प्रश्न आहे ना. जे मर्यादित आहे, जे देही आहेत ते, आणि त्या देही का असतात आपल्या आईवडील हेही आपल्याला समजतं. आपण आपल्यावरून विचार करायचा. का बरं असं आहे, कारण फक्त आपण आपल्या मुलाचा विचार करतो. मग आपल्या मुलाचा विचार केल्यावर त्याचं कल्याण इच्छिल्यावर बाकीच्यांचा अन्याय आहे ना तो. त्यामुळे आईवडिलांना मर्यादा येतात. सद्गुरू जे असतात ते सगळ्यांचा विचार करतात. त्यामुळे ते एक कॉमन तथ्य सांगतात की ते प्रत्येकाच्या कामाचं असतं, त्या एक असा विशेष नसतो त्यांच्यासाठी. आज आपला समाज संपेल वाटत आहे. नंतर या कारणे ज्ञाता पहावा, म्हणून सांगतो म्हणतात समर्थ, म्हणतात या कारणी ज्ञाता कोण आहे ते बघावं. आता या सगळ्या गोंधळामध्ये ज्ञाता शोधणं ही आपली खूप मोठी जबाबदारी आहे. ज्ञाता शोधणं ही खूप मोठी जबाबदारी आहे.
की जो ज्ञाता आहे, जो स्वतः कसा वागतो हे आधी बघावं लागतं. हे आधी बघावं लागतं, त्याचं वागणं कसं आणि त्याच्याजवळ किती ज्ञान आहे. त्या ज्ञानाचा विचार करून त्या कारणे ज्ञाता पाहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा. नुसता ज्ञाता पाहावा जसं आपण त्याशी सांगितलं. आता की नाही मला वेळ आहे थोडासा, जरा सत्संगात जातो, तेवढंच कानावरून जातं. तेवढंच कानावरून जातं म्हणजे खरंच निघून जातं. कानावरून जातं नाही, कानावर आमच्या हृदयात पेरल्या जातं असं कधीच म्हणत नाही आपण. असा प्रश्न आहे. त्याच्याजवळ जायचं, आधी ओळखायचं. किती मोठी जबाबदारी आहे. आता आपण आतापर्यंत किती ओळखीने मला असंच घर पाहिजे, मला असाच नवरा पाहिजे, माझ्या मुलाचं असंच शिक्षण झालं पाहिजे, माझा मुलगा असाच इंजिनियर झाला पाहिजे, असेच शिक्षक पाहिजे, असंच कॉलेज पाहिजे. हे सगळं अट्टहासाने केलं ना आपण? केलं नाही का? खरंच केलं. अतिशय उत्तमातलं उत्तम शिक्षण आपण घेतलं आहे. त्या ठिकाणी किती सतर्क होतो. ह्या कॉलेजमध्ये नाही, पैसे कमी जास्त असतील तरी चालेल, पण मी ह्या कॉलेजमध्ये त्याला टाकणार नाही, कारण माझ्या मुलाचं कल्याण नाही त्यात. हे कसं समजतं? मग आपलं कल्याण कशात आहे हे तावून पाहण्याची जबाबदारी कुणाची? आता आपल्याला सांगणारं कोणी नाही. आपण आपला निर्णय घ्यायचा आहे. आपल्या निर्णयामध्ये कोण ज्ञाता आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. खूपच मोठी जबाबदारी आहे आणि त्यांचा अनुग्रह घ्यायचा आहे. बरं, अनुग्रह नुसता ऐकून घ्यायचा आहे का कानावर? नाही. सारासार विचारे जीवा, सारासार विचारे जीवा, याचा सगळ्यांचा सारासार विचार करायचा की ह्या केल्याने काय, म्हणजे सगळं स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून आहे. आणि जर खरंच समाधान मिळालं आणि कल्याण झालं तर आपण ईश्वराचे अंश आहोत हे शिक्कामोर्तब होईल ना. हे शिक्कामोर्तबच होऊन जाईल. त्याच्याशी कुणाचा संबंध नाही बाकीच्यांशी. मला समजून जाईल की मी समाधानी आहे, आनंदी आहे, त्याचे सगळे गुण माझ्यामध्ये आहे, एकही अवगुण माझ्यामध्ये नाही आहे. हे सगळं त्यांनी सांगितलं तसं मी करते आहे, एकही माझ्या मनाचं मी करत नाही. मी पूर्ण शरण झाली आहे, मी पूर्ण परिस्थितीचा स्वीकार केला आहे. हे माझ्या मनाचं जेव्हा पक्कं मत होईल तेव्हा मोक्षप्राप्ती. श्रीराम ते काय म्हणतात आहे, मोक्षप्राप्ती. माझ्या शब्द जे मी आत्ता बोलली त्याला शेवट काय मिळाला? मोक्षप्राप्ती. मी स्वतः ठरवलं, मी स्वतः निवडलं, मी स्वतः अनुग्रह घेतला, मी स्वतः त्याप्रमाणे वागले, त्याचा परिणाम मला मिळाला. तो कोणता? समाधान. आणि समाधान म्हणजेच मोक्ष, जो ह्याच जन्मी याची देही याची डोळा, मुक्तीचा सोहळा. कशाला जन्मानंतर मृत्यूनंतरच्या गोष्टींचा विचार करायचा आहे? अरे आहे ते जीवन आनंदात जगण्याची आपली तयारी असली पाहिजे. आणि ते जर मिळत असेल तर माझ्या सद्गुरूंची माझ्यावरती कृपा झाली असं म्हणायला म्हणजे 100% ग्वाही आहे. याचा आनंद किती होतो आहे नुसत्या विचारांनी. तर प्रत्यक्ष झाला तर काय होईल ह्याच्या आनंदात आजची रात्र घालूया. जय जय रघुवीर समर्थ. इति श्रीदासबोधे श्री गुरुशिष्य संवादे देवशोधन नाम समास प्रथम. श्रीराम. ऐका उपदेशाची लक्षणे, सायुज्य मुक्ती होय जाणे, नाना मतांचे पेखणे, कामा नये सर्वथा, ब्रह्मज्ञाने विण उपदेश, तो म्हणो नये विशेष, धान्ये विण जैसे भूस, खाता नये श्रीराम, नाना काबाड बडविले, ना तरी तक्रची घुसळिले, अथवा गुणची सेविले, सावकास श्रीराम, नाना साली भक्षिल्या, अथवा चोळीट्या खालिल्या, खोबरे सांडून खादल्या, नरोट्या जैशा श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.